नमस्कार. हाँगकाँगबद्दल छोटीशी माहिती मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. तर 1997 नंतर हाँगकाँग शहराचा जो शेअर बाजार आहे हा सर्वात जास्त आता खाली आलेला आहे. 13.2% घसरणीसह हाँगकाँगचा शेअर बाजार सर्वात खाली आला. 1997 नंतर ही सर्वात मोठी घसरण हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्ये आपल्याला बघायला भेटली. हाँगकाँगबद्दल आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायला हव्या. जसं की हाँगकाँगची करन्सी काय आहे, तर हाँगकाँग डॉलर ही हाँगकाँगची करन्सी आहे. हाँगकाँगची ऑफिशियल लँग्वेज कोणती, तर कॅन्टोनीज, चायनीज आणि इंग्लिश ही या 2 ऑफिशियल लँग्वेज आहे हाँगकाँगच्या. सर्वात महत्त्वाचं, हाँगकाँग हा देश आहे की नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हाँगकाँग हा एक सेपरेट देश आहे, तर असं नाही आहे. हाँगकाँग जो आहे ना हा देश नाही आहे. हाँगकाँग चीनच्या पीपल्स रिपब्लिकचा एक विशेष प्रशासकीय प्रदेश आहे, जिथे एक देश दोन व्यवस्था या तत्वाखाली उच्च दर्जाची स्वायत्तता आहे. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की ऑटोनॉमस रिजन आहे. एकदा परत ऐका, पीपल्स रिपब्लिकचा एक विशेष प्रशासकीय प्रदेश म्हणजे स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन तो आहे, जिथे एक देश दोन व्यवस्था या तत्वाखाली उच्च दर्जाची स्वायत्तता आहे. तर ही छोटीशी माहिती हाँगकाँगबद्दल मला तुम्हाला सांगायची होती. सगळ्यात महत्त्वाचं, 1997 नंतर जो त्यांचा शेअर बाजार आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठी घसरण आता बघायला भेटली आहे. आणि ती घसरण किती आहे, 13.2% एवढी घसरण आपल्याला सध्या हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्ये बघायला भेटली. दिस वॉज द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हाँगकाँग. थँक यू व्हेरी मच.